अखेर 5 दिवसांच्या नाट्यमय घडामोडींच्या नंतर आज तमिळनाडूमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडलाय। जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली आहे। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळेला 9 मंत्र्यांचा देखील शपथविधी पार पडला आणि या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधींची देखील उपस्थिती होती। दरम्यान जोसेफ विजयने सीएमओ कार्यालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारलाय। तमिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकी नऊ आले। सुरुवातीला काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला, मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले। काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली। तरीही 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटला नव्हता। अखेर टीव्हीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ 120 पर्यंत जाऊन पोहोचलंय आणि हा तिढा सुटलाय। सी जोसेफ विजय एनुम नान சட்டப்படி அமைக்கப்பெற்ற இந்திய அரசியல் அமைப்பின்பால் உண்மையான நம்பிக்கையும் மாறா பற்றும் கொண்டிருப்பேன் என்றும் இந்திய நாட்டின் ஒப்பில்லாத முழு முதல் ஆட்சியையும் ஒருமையையும் நிலைநிறுத்துவேன் என்றும் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சராக உண்மையாகவும் உளச்சான்றின்படியும் என் கடமைகளை நிறைவேற்றுவேன் என்றும் அரசியல் அமைப்பிற்கும் சட்டத்திற்கும் இணங்க அச்சமும் ஒருதலை சார்பும் இன்றி விருப்பு வெறுப்பை விலக்கி பலதரப்பட்ட மக்கள் அனைவருக்கும் நேர்மையானதை செய்வேன் என்றும் ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன்। सी जोसेफ विजय एनुम नान தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ मறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்த। तर तमिळनाडूला आज सी जोसेफ विजय यांच्या रूपाने नवीन मुख्यमंत्री मिळालेले आहेत। जोसेफ विजय हे शपथ घेण्यासाठी मंचावरती पोहोचले तेव्हा आपल्या समर्थकांचा उत्साह बघून विजय हे प्रोटोकॉल विसरले आणि एक चूक झाली। जोसेफ विजय हे शपथ घेताना भाषण देऊ लागले। यावेळेला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी त्यांना थांबवलं आणि पुन्हा एकदा शपथ घेण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली पाहिजे असं म्हटलं। विजय शपथेसाठी ठरवून दिलेल्या ओळींच्या पुढे बोलू लागल्यामुळे राज्यपालांनी त्यांना थांबवलं होतं। जे लिहिलं आहे ते वाचण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी आपली चूक लक्षात आल्यानंतर ते थांबले। எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या नंतर जोसेफ विजय यांनी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले आहेत। 200 युनिट्स पर्यंत मोफत विजेच्या निर्णयावरती त्यांनी स्वाक्षरी केली। तसंच अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी तमिळनाडूमध्ये आता विशेष टास्क फोर्सची निर्मिती मुख्यमंत्री विजय यांनी केली आहे। तर महिला सुरक्षा, अंमली पदार्थांना विरोध अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारं जोरदार भाषण
विजय यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या नंतर केलेला आहे. तर त्यांनी जे भाषण केलं ते काय होतं त्यामधले मुद्दे आपण बघतोय. मी तुमच्याच परिवारातला आहे आणि तुमच्या भावासारखा आहे. महिला सुरक्षा ही प्राथमिकता असेल. गुन्हेगारांचा तातडीनं हिशोब लावला जाईल. ड्रग्ज मुक्त तमिळनाडू करणार असंही त्यांनी म्हटलंय. मी सर्वसामान्य व्यक्ती आहे, देवानं पाठवलेला प्रेषित नाही असंही त्यांनी म्हटलंय. तुम्ही माझा अपमान केला तरी तुम्ही माझेच आहात. शिक्षण, पायाभूत सुविधा, पिण्याचं पाणी हीच प्राथमिकता राहील. पारदर्शी सरकार, पारदर्शी कारभार हेच सूत्र असेल. बंद दाराआड कुणालाही भेटणार नाही. आपला कारभार खुल्लम खुल्ला. गेल्या सरकारने आधीच खजिना रिकामा केलाय, त्यावरती देखील काम करावं लागेल.